प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा 22 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात. तर सुरुवातीला आपण बघतोय बयो या रेवाजवळ येऊन म्हणते, काय झालं रेवाला? अरे बापरे, रेवा रुसलीये का? बाप रे, रेवाचे तर दोन्हीही गालावरचे फुगे मोठे मोठे फुगलेत. देवा, आता मी काय करू? रेवाचे फुगे कसे फोडू गालावरचे? उठाबशा काढू काय? बयो आता उठाबशा काढायला लागते रेवाला बघून. रेवा म्हणते, उठाबशा काढायची गरज नाहीये, इथे बस माझ्यासोबत खेळ. रेवा किती गोड दाखवली आहे ना. रेवा बयोला म्हणत असते, तू माझ्यासोबत खेळतच नाही, मला प्रॉमिस केलेलं आणि निघून गेली. आता बयो म्हणते, सॉरी अगं, दुसऱ्या वॉर्डमध्ये पेशंट आहेत ना, त्यांच्याकडे पण बघावं लागतं ना बाळा मला. मग रेवा म्हणते, मी महत्त्वाची नाही आहे का? बयो तिला म्हणते, सॉरी ग रेवा, असं काही नाही आहे, तू पण महत्त्वाची आहेस, पण ती इरा ताई आहे ना. आता रेवा म्हणते, तिला ताई नको म्हणू, मॅडम म्हण. बयो म्हणते, का ग? रेवा म्हणते, तिने मला मॅडम म्हणायचं सांगितलंय, तिला ताई म्हणलेलं आवडत नाही. बयो म्हणते, होय काय? बरं, तू तिला मॅडम म्हण हां. रेवा, आता तुझा राग गेलाय काय? रेवा म्हणते, नाही अजून, तू इथे बस माझ्यासोबत लंगडी खेळ, किती मोठी स्पेस आहे इथे. वयो म्हणते, हो पण आपल्याला लंगडी नाही खेळता येणार ना बाळा, आपल्याला कोणी रागवलं तर. मग रेवा म्हणते, आपण बसल्या बसल्या खेळूयात. मग आता रेवा तिला ते चिमणी उडाली, कावळा उडाला असं शिकवत असते. बयोला ती शिकवते आणि खेळायला लावते. बयो सुद्धा छान मिक्सअप होऊन खेळत असते तिच्यासोबत. इकडे गौतमी रमाकांतला म्हणते, यांची चिमणी उडेपर्यंत आपण त्या रुपालीची चिमणी उडाली का बघूयात. या बयोकडे लक्ष द्या, मी त्या रुपालीकडे बघून येते. गौतमीने एक प्लॅन रचलाय प्रेक्षकांनो, तुम्ही परवा पाहिलंच होतं. काल फक्त 50 mg केलं त्यांनी, 5 mg होतं तर त्याचं 0 पुढे वाढवलं. गौतमी आता त्या रुपालीच्या खोलीकडे येते आणि बघते ती सिस्टर देतीये का इंजेक्शन. आणि इकडे रमाकांत बयोकडे लक्ष ठेवून असतो. बयो खूप गुंगलेली असते या रेवासोबत खेळताना. खेळता खेळता बयो म्हणते, बाळा खूप वेळ झालाय, आता मी निघते हं. आता तेवढ्यात रमाकांतला दिसते की बयो निघतीये आणि लगेच आता रमाकांत बयोला थांबवतो आणि काहीतरी कारण सांगतो. अगं, मला ते सापडत नाहीये, तुम्हाला शोधून देतेस का? बयो म्हणते, बाकीचे आहेत ना तिथे तुम्हाला शोधून द्यायला. रमाकांत म्हणतो, नाही ग, तू शोधून दे ना, तुझं कसं व्यवस्थित काळजीपूर्वक करशील, असं काहीतरी तो कारण सांगतो. बयो म्हणते, बरं ठीक आहे, येते मी. आणि रेवाला म्हणते, रेवा आता आराम करायचा हं, आता खेळायचं नाही, असं म्हणून बयो तिथून निघून जाते. तर रमाकांतने मुद्दाम बयोला एंगेज ठेवण्यासाठी हे सगळं केलंय. इकडे ही रुपाली गाढ झोपलेली असते बिचारी आणि गौतमी बाहेरून बघत असते हिचं काम झालंय की नाही. आता त्या सिस्टरने इंजेक्शन घेतलंय, प्रिस्क्रिप्शनमध्ये बघून तिने ते 50 mg काढलंय आणि आता त्या सलाईनमध्ये ती देत असते. तेवढ्यात आता गौतमीला इरा बघते तिथे आणि इराला नवलच वाटतं, इथे काय करते मम्मा आणि अशी का झाकून बघतीये तिकडे. इरा गौतमीच्या समोर एकदम उभी राहते. गौतमी घाबरते आणि म्हणते, इरा तू इथे काय करतेयस? इरा म्हणते, मम्मा मी तुला हे विचारायला हवं, तू काय करतेस इथे या वॉर्ड समोर? गौतमी म्हणते, अगं ते तुलाच शोधत होते मी, जेवली का हे विचारायला आले होते. बरं चल निघते मी, माझं एक काम आहे, असं म्हणून गौतमी निघून जाते. इराला जरा विचित्र वाटतंय हे, पण तरी इराने ते इग्नोर केलं. असो, आता इरा त्या वॉर्डमध्ये जाते रुपालीच्या आणि त्या सिस्टरला विचारते, काय हो, दिलं का तुम्ही त्यांना इंजेक्शन? काय द्यायचं होतं ते बघूत बरं, काय लिहिलंय तुमच्या बयो मॅडमनी प्रिस्क्रिप्शन. आता इरा बघते तर काय, 50 mg, बाप रे, एवढं मोठं कोणी इंजेक्शन देतं का? सिस्टरला खूप ओरडते इरा आणि म्हणते, सिस्टर कळतं का तुम्हाला? सिस्टर म्हणतात, बयो मॅडमनेच सांगितलं होतं. सिस्टर म्हणते, बयोने सांगितलं, पण तुम्हाला तुमचं काम एफिशियंटपणे करता नाही येत का? 50 mg कोणी देतं का इंजेक्शन? आणि ती रुपालीला विचारते, मॅडम तुम्ही बऱ्या आहात ना, तुम्हाला काही त्रास नाही होते ना? आधी इराने ते इंजेक्शन बंद केलंय, सलाईनमधून दिलंय तिला ते इंजेक्शन. आता इकडे बयो रमाकांतशी बोलत बोलत येत असते तेव्हा हे दादा भेटतात रस्त्यात. रमाकांत म्हणतो, ते मला काहीतरी सांगितलं त्यांनी काम, प्रेक्षकांनो मी विसरले. आता तेवढ्यात त्या सिस्टर येतात आणि म्हणतात, मॅडम तुम्हाला शुभंकर सरांनी बोलवलंय, लगेच चला. बयो घाबरून जाते, नेमकं काय झालं असेल. आता बयो गेल्यानंतर रमाकांत म्हणतो, झालं वाटतं काम. आता लगेच ते दादा म्हणतात, काय कसलं काम? रमाकांत म्हणतो, ते माझं काम झालं ना बयोमुळे, ते म्हणत होतो मी. आता ते त्या पिऊनदादांसोबत निघून जातात तिथून रमाकांत. इकडे इरा, शुभंकर सगळेच जण त्या रुपालीच्या वॉर्डमध्ये आलेले असतात आणि शुभंकर खूप चिडतात ते 50 mg लिहिलेलं बघून. आणि बयो तिथे पोहोचते आणि मग शुभंकर सगळा राग तिच्यावर काढतात. अर्थातच त्यांचा राग काढणं स्वाभाविक आहे. आता बयो म्हणते, बाबा मी हे नाही केलं, असं कसं झालं हे सगळं? आधी तर बयोला कळतच नाही नेमका काय प्रकार घडलाय.
सगळं कळल्यानंतर बयोला फार टेन्शन येतं. शुभंकर म्हणतात, तू अशी कशी बेजबाबदारपणे वागू शकतेस? मी तुला सांगितल्यावरही तू एवढं का लिहिलंस इथे 50 mg इंजेक्शन, 5 mg सांगितल्यावर? इरा पण तिच्याकडे रागाने बघायला लागते. बयो ते प्रिस्क्रिप्शन बघते आणि म्हणते, अरे बापरे, याच्यावर तर मी 5 mgच लिहिलं होतं, असं कसं झालं? बाबा माझ्यावर विश्वास ठेवा, अहो मी 5 mgच लिहिलं होतं. इरा म्हणते, तुला काही कळतं का गं? अगं हा नसता शहाणपणा करायला कोणी सांगितलं होतं तुला? बघ, हे एवढं जर औषध तिच्या पोटात गेलं असतं तर ती पॅरालाइज झाली असती. तुला कोणी सांगितलं हा नसता शहाणपणा करायला? बरं झालं मी आले इथे, नाहीतर आज काय झालं असतं ते सांगता येत नव्हतं. आता कुठून काय ते पोटे सर तिथे अवतरले आणि आता बयोला बोलायचं आहे तर कोलीतच त्यांना मिळालंय. मी म्हणून म्हणतो या पोरीला हाकलून द्या हॉस्पिटलमधून. ही इंटर्न आहे पण हिला ना डॉक्टर व्हायचा अधिकारच नाहीये, ही अशी बेजबाबदार आहे. बयो घाबरून गेली. आता नेमकं काय झालं तिला पण कळेना. आता इरा त्या रुपालीला विचारते, तुम्ही ठीक आहात ना? शुभंकर म्हणतात, बयो असं कसा बेजबाबदारपणा केलास तू? हे पुन्हा घडता कामा नये. आणि आता पेशंटला म्हणतात, तुम्हाला काही म्हणजे अनइझी वगैरे वाटतंय का? रुपाली नाही असं म्हणते, त्यामुळे सुदैवाने खूप मोठा अपघात होण्यापासून वाचला. असो, आता इरा म्हणते, दरवेळेला मी इथे येणार नाहीये, तुला काही कळतं का? नीट तुझं काम जबाबदारीने करता येत नाही का तुला बयो? शुभंकर म्हणतात, पेशंट समोर काय बोलायचं याचं भान ठेवा, असं म्हणून ते निघून गेलेत. बयो ते बघतच राहते आणि आता कन्फ्यूज होते, हे नेमकं झालं तरी कसं? इकडे गौतमी वाट बघत असते की बयोवरचा आळ कधी सिद्ध होतो, म्हणजे बयोवर ते कधी येतं, ती रुपाली कधी जाते म्हणून. तेवढ्यात पोटे सर आलेत न्यूज घेऊन. आता गौतमी म्हणते, आला आपला माणूस बातमी घेऊन. काय हो पोटे, काय झालं सांगा? ती गेली का रुपाली? बयोवर आलं का सगळं? मग पोटे सर झालेलं सगळं सविस्तर सांगतात. तुमच्या इरामुळेच झालं हे सगळं. गौतमी म्हणते, काय इरा कशी काय पोहोचली तिथे? आता पोटे सर सांगतात की ती पोहोचली आणि ते इंजेक्शन बंद केलं, नाहीतर एव्हाने त्या रुपालीच्या पोटात गेलं असतं ते. गौतमी आठवते आणि म्हणते, अरे हां, इरा तिथे पोहोचली होती, माझ्या लक्षात यायला पाहिजे होतं. इराला जर मी तिथून नेलं असतं ना तर बरं झालं असतं. हा माझाच हलगर्जीपणा मला नडला. पण असू द्यात, एक तरी प्लॅन वर्क झाला ना. त्या बयोला कोणी काही बोललं की नाही? मग पोटे सर म्हणतात, हो शुभंकरांनी तिला ओरडलंय पण ती जरा घाबरून गेली आहे खरी, तिने केलं हे सगळं कळलंय सगळ्यांना. मग गौतमी म्हणते, बरं झालं, एक प्लॅन तर वर्क झाला ना. पोटे आता लक्षात ठेवा, त्या बयोचा तिथे म्हणजे इथे खूप बदनामी झाली पाहिजे हॉस्पिटलमध्ये आणि इराचा उदो झाला पाहिजे. इरामुळे ती पेशंट वाचली असं सगळं दवाखान्यात पसरवून टाका. पोटे म्हणतो, तुम्ही निश्चिंत राहा, मी नक्की करतो हे काम. आणि प्रेक्षकांनो, हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. आता पुढच्या भागात पुन्हा एकदा गौतमी प्लॅनिंग करते. बाबा कमाले, गौतमीची प्लॅनिंग करून थकत नाही ती. मी सांगून थकले आता मालिका. असो, आता रमाकांत आणि गौतमी बोलत असताना बयो त्यांना चोरून ऐकते आणि बयोला सगळा प्रकार कळतो. पण बयोच्या हाताने कुंडी पडते आणि गौतमीचं लक्ष जातं. काय वाटतं तुम्हाला? गौतमी बघेल का बयोला? मला कमेंट करून कळवा. आणि कसा वाटला भाग मला नक्की